श्री राम समर्थ भाग क्रमांक आजचा 7. तुलसीदास अर्थात अजून त्यांनी ग्रंथाला खऱ्या अर्थाने प्रारंभ केलेला नाही आहे. ते रामाची स्तुती करतायत, वंदन करतात अनेक लोकांना. हे सगळं त्यांचं अजूनही ह्या भागामध्ये सुद्धा हाच प्रकार चालू आहे. ते स्तुती करताना हेही म्हणतायत बघा गंमत. ते म्हणतात की लोक तर मला रामांचा सेवक म्हणतात आणि मी सुद्धा म्हणतो की हो नक्कीच आहेच 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 आहेच. ते म्हणतात, हे लोक म्हणतात, मी सुद्धा म्हणतो हो बरोबर म्हणताय अगदी, पण हे सगळं अतिशय चुकीचं आहे. कारण की मी खरोखर श्रीरामांचा अतिशय यत्किंचित असा सेवक आहे. अत्यंत तुच्छ ज्याला म्हणता येईल, तुच्छ प्रतीचा सेवक आहे. सेवक आहे पण अत्यंत तुच्छ. ज्या प्रकारे लोक म्हणतात तसा मी सेवक नाही. उच्च प्रतीचा नाही, तुच्छ प्रकारचा आहे. आणि तुच्छ प्रकारचा सेवक काय, शेवटी तो काय खरा सेवक झाला का? नाही. पण तरी मी निर्लज्ज आहे ना, आणि म्हणून त्यामुळे मी लोक म्हणतात मी त्याला होकार देतो, आणि लोक मला म्हणतात मी त्याला होकार देतो, शिवाय भगवंत पण हे सगळं ऐकून घेतात. माझ्यासारख्या एका यत्किंचित सेवकाला ते सेवक मानायला तयार आहेत. खरोखर मला कमाल वाटते. माझ्यामध्ये इतके दोष आहेत आणि हे दोष असतानासुद्धा माझ्याकडून ते सेवा करून घेत आहेत. माझ्या कुठल्याही दोषांकडे भगवंतांनी लक्ष दिलेलं नाही आहे. खरंच मला याची कमाल वाटते की असं कसं ते करू शकतात. अर्थात एक बरं आहे की मला निदान जरी लोक म्हणत असले की मी चांगला सेवक आहे, तरी पण मला स्वतःला हे नक्की माहिती आहे की मी त्यांचा सेवक बनण्यासाठी योग्य नाही. मी पापीच आहे आणि अत्यंत दीन आहे असं मला ठामपणे वाटतं. त्याच्याविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही. फक्त गंमत अशी आहे की ज्यांची मी उपासना करतोय ते प्रभू रामचंद्र आहेत ना, हे फार दयाळू आहेत. त्यामुळे ते आमच्या या चुकांकडे, आमच्या या पापाकडे बघत नाहीत. आम्ही एक चांगली गोष्ट केली तर तीच ते आठवतात, वाईट गोष्टी 50 घडतात त्याला ते दुर्लक्ष करतात. अशा प्रकारचे ते भगवंत आहेत प्रभू रामचंद्र. ते म्हणतात भक्तांसाठी त्यांनी अनेक गोष्टी केल्यात. जसं सुग्रीवासाठी, सुग्रीवाला काय त्रास होता, वालीचा त्रास होता. त्याचं राज्य हरण केलं होतं वालीने, त्याच्या पत्नीचं पण हरण केलं होतं. अतिशय चुकीची गोष्ट केली होती. जेव्हा भगवंताकडे सुग्रीवाला, रामाने वालीचा वध केला. आता इतके मोठे उपकार केले तरीसुद्धा सुग्रीव कसा वागला नंतर? फार काय चांगला वागला नाही. रामायणामध्ये असं वर्णन आहे की सुग्रीवाला अर्थात वालीचा वध करून हवा होता, तो वध तर करून दिला भगवंताने. ते दिल्यावरती भगवंताला असं अभिप्रेत होतं की सुग्रीव जो आहे तो अर्थात त्याचा भाग आता पूर्ण करेल. रामाने त्याचा भाग पूर्ण केला आहे. आपली चतुरंग सेना घेऊन तो लगेच म्हणेल की आता बोला काय सेवा करू, सीतेसाठी मी काय करू, असं तो म्हणेल अशी अपेक्षा होती. पण वालीचा वध झाल्यावरती सुग्रीवाने राज्य ग्रहण केलं आणि आनंदात राज्य करत बसला. राम इथे वाट बघतायत की आता राज्य दिलं, आता थोडंसं येईल स्थिर स्थावर झाल्यावर. काही नाही. छानपैकी राज्याचा उपभोग घेत बसला होता. अजिबात त्याला आठवलं नाही की अरे भगवंताने आपलं एवढे उपकार केलेत आणि आता आपलं कर्तव्य कधी करायचं. मी तर प्रभू रामचंद्रांसाठी काहीच केलं नाही, फक्त त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी लगेच माझ्या एवढी मोठं काम केलं की सुग्रीवाचा वध केला, वालीचा वध केला. आणि आता मी राज्य उपभोगतोय आणि मला हे सगळं काही आठवतच नाही, विसरून गेले. आणि प्रभू इतके चांगले की प्रभूने अजिबात असं म्हणलं नाही की काय येत नाही हा सुग्रीव. प्रभू फक्त वाट बघत राहिले. आणि शेवटी लक्ष्मणाला राहावे ना,
लक्ष्मण म्हणतो, काय लावलंय का या माणसाने? किती दिवस घ्यायचे राज्यकारभार हातात दिल्यावरती? किती दिवस घ्यायचे राज्याचा उपभोग घेत? अरे, प्रभूने तुझी वाट बघावी. तो म्हणाला, प्रभू काहीतरी म्हणा त्याला जाऊन. प्रभू म्हणाले, नाही, येईल तो, येऊ देत, राज्य करतोय ना. प्रभूंना त्याचा राग आला नाही. शेवटी थोडे दिवस वाट बघितल्यावर लक्ष्मणालाच राहावे ना. लक्ष्मण म्हणाले, आता मी थांबणार नाही, तुम्हाला काय वाटत नाही, पण मला नाही हे खपत. तो तडकाफडकी त्याने उद्गार काढले की जर सुग्रीव त्याला केलेले उपकार विसरला असेल तर त्याला त्याची जागा कशी दाखवायची हे मला येतं. प्रभू दाखवणार नसते, मी दाखवीन त्याची जागा त्याला. माझं धनुष्य बोलेल, मी आता बोलणार नाही. असं बोलून जेव्हा त्यांनी निरोप पाठवला तेव्हा सुग्रीव घाबरला. सुग्रीवाला माहीत होतं की लक्ष्मणसुद्धा प्रचंड पराक्रमी आणि मुख्य म्हणजे तो जे बोलेल ते करेल पटकन, तो आपल्याला क्षमा करणार नाही. आणि मग त्याचं डोकं जरा थाऱ्यावर आलं. अर्थात त्याला इतर लोक पण बोलले की तू हे काय करतोयस. हनुमंत पण त्याला म्हणाले, तू काय करतोयस हे सुग्रीवा? अरे, तू असं वागायला नाही पाहिजे. तू लगेच जाऊन त्यांना सांगायला पाहिजे की मी तुमची सेवा कधी करू. अशा प्रकारे जेव्हा हे घडलं तेव्हा सुग्रीव आले परत आणि म्हणाले, महाराज क्षमा करा, आता सेवा करतो. नंतर पुढे सगळं घडलं. पण हे असं बऱ्याच वेळा घडतं की प्रभू अनेक लोकांवर अनेक प्रकारचे उपकार करतात आणि उपकार केल्यावर सुद्धा ती जी लोकं असतात ती प्रभूंना विसरून जातात. विभीषणाने पण असं केलं होतं. काही काळ त्यांनी थोडं कमी केलं होतं, पण विसरलाच होता ना. तेव्हासुद्धा लक्ष्मणालाच राग आला होता. परंतु त्यावेळेस मारुतीराय होते, त्याने पटकन जाऊन त्याला सांगितलं, बाबा सांभाळ, काय करतोयस. तो लगेच सावरला. सुग्रीवाचं असं घडलं नव्हतं. बिभीषण तसा रामाचा खूप भक्त होता. सुग्रीव भक्त तेवढा नव्हता. भक्ती बिभीषणाची होती की जो रावणाला सोडून आला. विचार कर, साधी गोष्ट नाही की रावण त्याचा मोठा भाऊ होता. सर्व राक्षस एकीकडे, हा राक्षस कुळातला होता. सगळ्या कुळाचा त्याग करून तो रामाकडे आला. खरंच मोठी भक्ती होती. परंतु त्याच्या हातून सुद्धा थोडीशी चूक झाली होती, परंतु तो लगेच सावरला. पण घडली होती. पण प्रभूंचं वैशिष्ट्य असं की भक्तांनी केलेल्या कुठल्याही चुका लक्षात ठेवत नव्हते आणि त्यांचे फक्त चांगल्या गोष्टीच लक्षात ठेवायचे. असे हे प्रभू रामचंद्र. त्यांनी बिभीषणाला कधी काय म्हणलं नाही, त्याचा सन्मानच केला. त्याच्या गुणाची तारीफच केली नाही, कधीही त्याची निंदा केली नाही. खरं पाहिलं तर प्रभूंचे सेवक जे कोण हे होते वानर, कुठे प्रभू आणि कुठे वानर, झाडावर राहणारे. परंतु त्यांनी असं कधीही विचार केला नाही की माझी सेवा कोण करते. असे हे प्रभू होते. आणि अशा ह्या प्रभूंची मी स्तुती करून त्यांचं थोडंसं चरित्र किंवा त्यांच्या कीर्तीचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतो आहे या ग्रंथाद्वारे. आणि हे जर कोणी ऐकलं तर ऐकल्याने पाप नाहीशी होतील, असं तुलसीदास म्हणत आहेत. की या ग्रंथाचा महिमा इतका चांगला आहे की या ग्रंथाचं काहीही जरी तुम्ही ऐकलत तर ते आपल्या या कलियुगामध्ये पापहरण करणारे आहेत. पापहरण करणाऱ्या गोष्टी आहेत पण कमी असतात. अनेक व्रतवैकल्यसुद्धा आहेत, नाही असं नाही. परंतु व्रतवैकल्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा पापांचा नाश होत नाही, पण तुम्हाला बऱ्याच गोष्टीची प्राप्ती होऊ शकते. पापांचा नाश करणाऱ्या गोष्टी फार कमी असतात. पण या कथेचं वैशिष्ट्य आहे, तुलसीदास सांगतात की याच्याने तुमची पापं नष्ट होऊ शकतात, पण ही श्रद्धा पण तुमची पाहिजे. आणि अशी ही सुंदर कथा आहे. ही याज्ञवल्क्य मुनींनी भारद्वाजांना ऐकवली आणि अर्थात मलाही ती ऐकायला मिळाली होती. भगवान शिवांनी हे सगळं सुंदर, आता बघा, एक लक्षात ठेवते म्हणजे भगवान शिवांनी सुंदर चरित्र रचलं कसं काय आलं. तुम्ही एवढं वाल्मिकीने रचलं आहे. तसं याच्यामध्ये अनेक ठिकाणी उल्लेख आहे की रामकथेविषयी अनेक प्रकारचे गोष्टी आहेत. शेकडो हजारो रामकथा आहेत. त्यामुळे
प्रत्येकामध्ये थोडा थोडा पाठ भेद आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे त्या भेदाकडे आपण लक्ष द्यायचं नाही, ते आपल्यासाठी महत्त्व नाही आहे. आपलं लक्ष ह्याच्याकडे द्यायचं की ज्यातून प्रासादिकता आहे हे नक्की. पाठभेद असला तरी तो पाठभेद या प्रासादिक ग्रंथामधला आहे, लक्षात ठेवा. जसं भागवत ग्रंथ प्रासादिक आहे, हाही प्रासादिक आहे. नाही समजलं पण तुम्ही वाचन केलं ना, पुण्य आहेच ना. कारण प्रत्येक गोष्टीचा एक, ज्याला आपण म्हणतो की एक कॅरेक्टरिस्टिक असते, की त्याचं काहीतरी लक्षण असतं, की जसं कोळशाला हात लावला काळा होणारच ना, कमी होईल जास्त होईल पण होतो ना. किंवा कस्तुरीला जर तुम्ही हात लावला तर सुवासच येणार ना. मग तुम्ही एक बोट लावा की एक हात लावा. तसं प्रासादिक ग्रंथ आहे हा. याचं वाचन, याचं श्रवण जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याच्या प्रभावाने नक्कीच आपली पापं जी आहेत ती नाहीशी होऊ शकतात, यात शंका नाही. आणि म्हणून या ग्रंथाची सुद्धा प्रासादिकता खूप आहे, लक्षात ठेवा. तुम्ही काहीही त्याच्यातला भाग जरी ऐकलात, वाचलात तर खूप पुण्य आहे त्याच्यामध्ये, यात शंका नाही. म्हणून श्रवण करण्याला सुद्धा खूप खूप महत्त्व आहे. ते म्हणाले की भगवान शिवाने सुंदर चरित्र रचलं आणि नंतर तेच चरित्र पार्वतीला ऐकवलं. त्यानंतर तेच सगळं चरित्र त्यांनी काकभ्रुजुंडी नावाचा जो पक्षी आहे त्याला, जो रामाचा भक्त, त्याला त्याने ते चरित्र सांगितले किंवा दिलं. काकभ्रुजुंडींकडून ते याज्ञवल्क ऋषींना मिळाले. नंतर त्याने ते भारद्वाज मुनींना ऐकवलं. अर्थात दोघंही जण श्रेष्ठ होते. याज्ञवल्कसुद्धा ऋषी होते महान, भरद्वाजसुद्धा महान ऋषी होते. दोघंही वक्ता श्रोता, दोघांची दोन्ही क्षमता होती, ऐकण्याची आणि सांगण्याची पण समान होते. समानशील, समदर्शी आणि हरींची लीला जाणणारे. बघा, समानता होती दोघांमध्ये या बाबतीत. आणि अशा या दोघांनी एकमेकाला ते आपल्या भाषेमध्ये शेअर केलं, ऐकलं सांगितलं. दोघांची क्षमता होती ऐकण्याची, दोघांची क्षमता होती सांगण्याची. आणि त्या दोघांनी एकमेकाला हे अशा प्रकारे हे सांगितलं किंवा ऐकलं. खरं पाहता हे दोघं जण खूपच मोठे ऋषी होते, की ज्यांना अनेक गोष्टी त्रिकालज्ञानी असल्यामुळे समजायच्या. पण अर्थात त्याचं त्यांनी कधी कुठेही प्रदर्शन केलं नाही. पण ही गोष्ट मला माहीत आहे असं तुलसीदास म्हणतात. ते म्हणले की ही सगळी जी रामाची कथा आहे ही इतकी पवित्र आहे आणि हे चरित्र मला सुद्धा ऐकायला मिळालं. कोणाकडून मिळालं? तर माझ्या गुरूंकडून मी हे ऐकलं. पण जेव्हा मी ऐकलं तेव्हा मी लहान होतो, त्यामुळे मला हे काही विशेष समजलं नाही. बरोबर आहे, लहानपणी अनेक गोष्टी आपण ऐकतो, त्यातल्या विशेषतः ह्या ज्या काही गोष्टी असतात त्याचं आपल्याला काही ज्ञान नसतं. देवधर्म वगैरे आपल्याला एवढा काही समजत नसतं लहानपणी. प्रार्थनासुद्धा आपण करतो, आई वडील सांगतात, शिक्षक सांगतात म्हणून करतो, नाही असं नाही. पण त्याच्यातलं आपल्याला खऱ्या अर्थाने काही माहिती नसतं. विशेष अभ्यास आपला त्याचा नसतो आणि त्यामुळे त्याचं आपल्याला काही विशेष महत्त्व पण माहीत नसतं. फक्त आपल्याला सांगितलं म्हणून आपण करतो. तसंच तुलसीदासांचं झालं. त्याने ही कथा ऐकली होती त्यांच्या गुरूंकडून, पण त्यांना विशेष समजली नाही. त्यामुळे ऐकली आणि ठीक आहे, माहिती का तर माहिती. आणि अशीही ते म्हणतात की रामाची कथा काय साधी गोष्ट नाही. दिसायला वरून साधी आहे, पण तशी ती कठीण आहे समजणं खऱ्या अर्थाने. आणि त्यातून माझ्यासारखा हा जड बुद्धी नसलेला महामूर्ख आहे मी, मला काय समजणार आहे. अर्थात माझ्या गुरूंना हे माहीत होतं आणि माझे गुरु म्हणून वारंवार ही कथा सांगायचे. त्यांना माहीत होतं की माझी आकलन शक्ती किती आहे, म्हणून माझ्या गुरूंनी मला ही कथा वारंवार सांगितली. आणि अर्थात माझी जी काही बुद्धी आहे त्याप्रमाणे मला ती थोडीफार समजली. आणि आता जी काही समजली असेल तीच मी थोडंसं माझ्या भाषेमध्ये लिहिण्यात आहे किंवा लिहित आहे, अवधी भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो असं ते म्हणत आहेत.
पण एवढं म्हणे नक्की आहे की ही खूप प्रासादिक आहे. मग अर्थात त्यांचा कवी जागृत झाला त्यातलं, आणि मग हे रामकथा ही किती चांगली आहे त्याचं वर्णन त्याने काव्यात्मक दृष्टीने केलं. ते म्हणले, संसाररूपी नदी तरुण जाण्यासाठी नाव आहे रामकथा म्हणजे. ते म्हणाले की कलियुगरूपी साप सध्या आहे. या कलियुगरूपी सापासाठी ते मोरासारखे आहेत कथा. कारण सर्पाचा शत्रू आहे मोरसुद्धा. जे त्याचे काही शत्रू आहेत त्याच्यामध्ये सर्पाचा शत्रू मोर पण आहे. म्हणून ते म्हणतात सर्पासाठी मोर आहे. विवेकरूपी अग्नी प्रगट करण्यासाठी अरणी, अर्थात अग्निमंथन करण्याचं काष्ठ. अशा प्रकारचं काष्ठसुद्धा या प्रकारे रामाची कथा आहे. आणि अजून महत्त्वाचा भाग, इतर सगळ्या गोष्टी जरी किती असल्या तरी आपल्याला या युगामध्ये, कलियुगामध्ये एक गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे असते, ती म्हणजे माझ्या किती मनाच्या गोष्टी पूर्ण होतील, माझे मनोरथ किती पूर्ण होतील. या उपासनेने याची आपल्याला सर्वात जास्त उत्सुकता असते. मी कुठल्या मंत्राचा जप केला तर माझ्या लौकिकातल्या गोष्टीमध्ये माझं भलं होईल याची मला जास्त उत्सुकता असते. म्हणून मी या मंत्राचा साधारणपणे शोध घेत असतो की जो मंत्र जपल्यावर मला जास्तीत जास्त लौकिकामध्ये फायदा होईल किंवा उपयोग होईल. माझ्या संसारातल्या सगळ्या गोष्टींसाठी मला कुठला जास्त उपयोगी आहे. मग कदाचित त्यातून मला पैसा मिळेल, कदाचित प्रसिद्धी मिळेल, कदाचित अजून काही गोष्टी मिळतील, असा मंत्र मला पाहिजे. असं साधारणपणे लोकांची प्रवृत्ती असते. आणि तुलसीदास म्हणतात की परंतु हेही लक्षात ठेवा की कलियुगामध्ये रामकथा ही सर्व मनोरथ पूर्ण करणारे कामधेनू आहे. आता काय पाहिजे? आता ऐकायला हरकत नाही का? तुलसीदासांना सगळ्या गोष्टी माहीत होत्या, कारण ते कलियुगामध्येच त्यांनी जन्म घेतला आहे ना. आणि त्यामुळे, आणि अर्थात कलियुगात काय, जेव्हा अकबर राजा तेव्हा राज्य करत होता इतिहासामध्ये, त्या काळात तुलसीदास होऊन गेलेत. त्यामुळे तो काळ आपल्याला माहिती आहे, 1500च्या आसपासचा काळ होता. सन शक संवत्सर म्हणत नाही, सन 1500च्या आसपास तो असेल काहीतरी. आणि त्यावेळेस हे त्यांनी म्हणून ते लिहून ठेवलं की ते म्हणाले की बाबा तुमच्या मनातल्या इच्छा पण होतील पूर्ण, ऐका तुम्ही कथा, मनोरथ तुमचेसुद्धा. काय माझी इच्छा आहे संसाराला जोडलेली ती पण पूर्ण होऊ शकते जर ही कथा आपण व्यवस्थित मनपूर्वक ऐकली तर. हे पण तुलसीदास सांगता आहेत, कारण त्यांना हे माहीत आहे की संसारिक अडचणीसुद्धा जर पूर्ण करण्याची क्षमता असेल तर लोक ही कथा नक्की ऐकतील. आध्यात्मिक प्रगती तर सगळ्यांना पाहिजे, पण त्याच्या जोडीला संसारातल्यासुद्धा गोष्टी आपल्याला हव्या आहेत. आणि त्यासुद्धा जर देत असतील तर 2 in 1 असलेला मंत्र आम्हाला पाहिजे. फक्त आध्यात्मिक प्रगती नको असं लोक म्हणत नाहीत तोंडाने, पण मनामध्ये नक्कीच असतं. आणि हे तुलसीदासाला माहीत होतं. म्हणून तुलसीदास हे सांगतायत की कलियुगामध्ये आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती असलेली ही एक प्रकारची कामधेनू आहे, ही रामकथा. आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे जन्म मरण रूपी भयाचा नाश करणारे. हे तर सगळ्यात माझ्या मते महत्त्वाचं आहे. हे भय जे आहे, या भयाचा प्रत्येकाला हे भय आहेच ना. जन्माचं भय तर काही नसतं, कारण जन्म होताना आपल्याला समजत नाही, पण मृत्यूचं भय तर असतंच ना. ते प्रत्येकाला कमी अधिक प्रमाणात असू शकतं ना, असतंच, की काय माहीत नाही का होईल. पण या भयाचा नाश करण्याची शक्ती या रामकथेमध्ये आहे. हा पण एक महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून ही रामकथा जरूर ऐकावी. आणि विशेषतः तुलसीदासांसारख्या अतिशय रामाच्या मोठ्या भक्तांनी लिहिलेली ही कथा ऐकली तर नक्कीच आपण या भवसागरातून तरुण जाऊ, शंकाच नाही. त्यांनी पुढेसुद्धा खूप वर्णन केलं आहे. ते म्हणतात की रामकथेचा अजून पण मला काही उपमा देऊन सांगायचे. कवी आहेत ना,
जर कवी नसते आणि लेखक असते तरी 2 लाईनमध्ये सांगितलं असतं की रामकथा सगळ्यांना आवडू शकते, रंजक आहे आणि कलियुगातली सगळी पापं नष्ट करू शकते, तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात, एवढं सांगून त्यांना थांबता आलं असतं. पण कवी आहेत ना, त्यामुळे त्यांनी त्याचं वर्णन खूप काव्यात्मकरीतीने अनेक विविध उपमा देऊन केलं आहे. पुढे आणखीन त्यांनी काय उपमा दिली बघा. ते म्हणतात की असुर सेनेप्रमाणे असणाऱ्या भयंकर नरकांचा नाश करणारी आहे. असुरांची सेना तर भयंकर असतेच, आपल्याला माहिती आहे. असुरांची सेना आपण कशी असते हे टी व्हीवर आणि पिक्चरमध्ये बघितलेलं असतं. 11 तोंडाचे सगळे असुर असतात, भयानक. किंवा नरकांचा नाश, नरकांचं वर्णन आपण ऐकलेलं आहे भागवतामध्ये. भागवतामध्ये एक अध्यायच आहे, खरोखर तो अध्याय मात्र खरंच भागवत कथा तुम्ही ऐकली असेल, वाचली असेल, चांगलीच गोष्ट आहे. पण मी तर म्हणतो की त्याच्यातला हा भाग जरूर वाचावा, की नरक यातना हा एक वेगळा भाग आहे. तो अध्याय जरूर वाचावा. तो अध्याय वाचल्यावर आपण पाप थोडीशी कमी करू. कारण ते वर्णन ऐकल्यावरती अक्षरशः वाटतं काय हे, इतकी जर आमची अवस्था होणार असेल तर काय होणार आपलं. मग त्या भयाने आपण पाप कमी करतो. म्हणून मी तर म्हणेन की भागवत कथासुद्धा आहे प्रासादिक, पण त्यातला हा अध्याय जरूर वाचावा. जो वाचल्याने आपल्याला याची जाणीव होईल की आपण पाप केलं तर काय काय घडू शकतं, किती प्रकारची पापं आहेत, किती लहान लहान गोष्टीमध्ये पाप लागतं आणि किती पापं आम्ही करतोय. आणि म्हणून तुलसीदास म्हणतात की नरकांचा नाश करण्याची शक्ती पण याच्यामध्ये आहे. अनेक प्रकारचं त्यांनी वर्णन केलं आहे. ते असंही म्हणतात की जे लोक रामकथा ऐकतात आणि वाचतात त्यांना भगवंतांना ते आवडतात. जसं भगवंताला तुळशी आवडते, तुळशी तर भगवंताला प्रिय आहेच, तसे रामाचे भक्त रामाला आवडतात आणि अर्थात त्यांचं ते हित करतात. जसं तुलसीदासांची आई म्हणजेच कोण, हुलसी नाव होतं तिचं. त्यांनी असं म्हणलं की जशी माझी आई माझ्यासाठी मनापासून हित करण्यासाठी झटत असते, तिचं नाव दिलं हुलसी. हे त्याच्या तुलसीदासांच्या आईचं नाव होतं. ही जशी माझ्यासाठी सतत झटत असते माझ्या हितासाठी, तशी ही रामकथा माझ्यासाठी अनेक प्रकारे उपयोगी पडत असते. मला जाणीव नाही, कारण आई जे करते त्याचं आपल्याला समजत नाही काय काय करते. आणि म्हणून तर आईला श्रेष्ठ म्हणले ना, आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही, असं म्हटलं त्यानं. अनेक महान महान संत जे आहेत ते मातृभक्त होते ना. शिवाजी महाराजांचंच घ्या ना, आपल्या सर्वांचा आदर्श आहे. पण ते जिजाबाईंचे किती भक्त होते, त्यांना आईनेच घडवलं ना. असे अनेक लोक होते की जे मातृभक्त होते. स्वतः महाराजांचं उदाहरण घ्या ना, लांब जायची गरज नाही. महाराज किती मातृभक्त होते, आईची किती सेवा त्यांनी केली. शेवटच्या काही दिवसात तर महाराजांनी तिला जवळच ठेवलं होतं. म्हटले तू काय म्हणशील ते गोष्ट करतील, तुला कुठे जायचं, काशीला जायचं, काशीला घेऊन गेले. दान करायचं, इतकं दान तिला करायची संधी दिली की ती म्हटली अरे काय हे, कारण तिची इच्छा होती दान करावा. स्नान केल्यावर दान करण्यासाठी तिला बसवलं. म्हणले हे घे, हा खण नारळ आणि हे पैसे देत राहा. जितकी माणसं घाटावर येतील सर्वांना त्यांनी द्यायला लावलं. ती पण चकित झालं की संपत कसं नाही आहे. ते म्हटले तू बघू नकोस, फक्त देत राहा. आणि अशा प्रकारे महाराजांनी आपल्या आईला दिवसभर दान करायला लावले. पैसे आणि खण, नारळ, ओटी, नारळ हे सगळं दिलं. शेवटी ती संध्याकाळ झाल्यावर म्हणली खरंच तू मला तृप्त केलंस, पण अरे गणू तुझ्याकडे ही विद्या आहे हे मला माहीत नव्हतं. तिलाही लक्षात आलं की आपला मुलगा जो आहे तो नक्कीच खूप पुण्यवान आहे, त्याच्याकडे सिद्धी त्याला प्राप्त झाली असणार, त्याशिवाय असं होऊ शकत नाही. ती म्हणले अरे गणू, त्याचं नाव होतं गणपती अर्थात. म्हणले अरे गणू तुझ्याकडे ही विद्या आहे हे मला माहीत नव्हतं. तेव्हा ते म्हणाले आई विद्या आहे हे ठीक आहे, ही पण तुझीच कृपा आहे ना.
तुझ्या आशीर्वादामुळेच तर मी हे सगळं करू शकतो आहे. अशा प्रकारे महाराजसुद्धा जे आहेत ते आपल्या आईचे खूप मोठे भक्त होते. त्यांनी खूप अशी सेवा केलेली आहे आईची. तसंच ते म्हणतात माझी आई पण अशीच आहे की जी माझ्यासाठी मनापासून हित करण्याचा प्रयत्न करते. अशी ही कथा पण आहे रामाची. एक मिनिट. ते पुढे म्हणतात की माझी आई तर नक्कीच पुण्यवान आहे, परंतु सगळ्याच आया अशा असतात ज्या आपल्या मुलासाठी काहीही करायला तयार असतात. त्याच्यानंतर ते पुढे असंही म्हणतात की मला वर्णन करायची इच्छा खूप आहे, पण मला नीट काही येत नाही, परंतु मी प्रयत्न करतोय माझ्याकडून ही सेवा आपण करून घ्यावी. ते म्हणतात की हे सेवा मला का करायची, तर ही जर लोकांनी ऐकली तर त्यांना त्याचा खूप 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 उपयोग होणार आहे. अहो म्हणे काय सांगू, जसं आपण म्हणतो की वैद्य जे आहे त्या वैद्यांचा मुख्य देव कोण आहे? अश्विनी कुमार. पूर्वी डॉक्टर नव्हते, वैद्य होते, बरोबर. आणि वैद्यांचा मुख्य वैद्य कोण, म्हणजे देवांचा वैद्य कोण आहे? ते अश्विनी कुमार. ते म्हणतात ही कथा अश्विनी कुमारांसारखी आहे, म्हणजे तुमचा कुठलाही रोग पूर्ण बरा होऊ शकतो, एवढी शक्ती आहे याच्यामध्ये. अशी ही रामकथा इतकी प्रासादिक आहे आणि म्हणून तुम्ही ऐका, म्हणून त्याचं इतकं वर्णन करतात. ते म्हणतात अजून ऐका की भक्तांच्या मनामध्ये राहणाऱ्या काम, क्रोध इत्यादी जी काही गोष्टी आहेत यांना हत्ती म्हणले त्यांनी. आणि अशा या हत्तीरूपी काम आणि क्रोध या दोन्हींना ठार करण्याची शक्ती कोणाकडे असते? सिंहाकडे असते. तर ते सिंहासारखी कथा आहे ही. सिंहाचे छावे आहेत. कशी गंमत वर्णन केली ना. खरंच विचार करा की या ज्या काही गोष्टी आहेत काम, क्रोध वगैरे, यांना आवरणं खूपच कठीण असतं, पण ते हत्तीसारखेच आहेत. हत्तीनं तुम्ही आवरू शकता का? नाही आवरू शकत. पण ही कथा जर तुम्ही ऐकलीत तर ते सिंह आहेत कथा, म्हणजे ते नक्की याला आवर घालतील, हळूहळू घालतील, पण होणार हे नक्की. आणि अर्थात भगवान शिवांना ही खूप आवडते, त्यामुळे ही कथा आपण जरूर जरूर ऐकावी असं ते म्हणतायत. शिवाय आणखीन त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. ते म्हणतात की अजून पण ऐका, त्याचा महिमा काय संपलेला नाही आहे. म्हणे मनुष्याच्या ललाटावर जे काही लिहिलेलं असतं, विशेषतः वाईट गोष्टी, ललाट म्हणजेच अर्थात प्रारब्ध, ह्या प्रारब्धाला सुद्धा नष्ट करण्याची शक्ती याच्यामध्ये आहे. नाहीतर प्रारब्ध नष्ट होणं हे कठीण असतं, परंतु काही गोष्टी अशा असू शकतात की ज्याच्यामध्ये ही शक्ती असते. तशा प्रकारच्या काही गोष्टीमध्ये ही रामकथा पण आहे की ज्याच्यामुळे प्रारब्धामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टीसुद्धा नष्ट होऊ शकतात. इतकी शक्ती या कथेमध्ये आहेत. जसं संत आहेत किंवा साधू आहेत, यांनी जन्म कशासाठी घेतला आहे? लोकांच्या कल्याणासाठी. आणि तसं हे संतांसारखी कथासुद्धा की यांचा जर आपल्याशी संबंध आला तर संतांशी आला तर आपला उद्धार होतो, बरोबर आहे. तसं या कथेशी जर आपला संबंध आला तर आपला उद्धार होईल नक्कीच. किंवा आपण पवित्र होण्यासाठी काय करतो? गंगेच्या किनारी जातो. गंगा, सरस्वती अशा पवित्र सगळ्या नद्यांकडे जातो. गंगेला 1 नंबरची नदी मानलं जातं. ते म्हणतात की या रामकथेमुळे इतकं पावित्र्य मिळू शकतं
जसं गंगेने मिळतं तसं. गंगेच्या तरंगासारखी ही कथा आहे. इतकी पवित्र आहे. याच्यातला सगळ्यात मला तर महत्त्वाचा भाग हा वाटला की मनुष्यामध्ये असलेले दुर्गुण घालवण्याची शक्ती याच्यामध्ये, हा माझ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. षडरिपू जे आहेत ते षडरिपूंची शक्ती कमी करण्याची शक्ती या कथेमध्ये आहे. कपट, दंभ, पाखंड अशा सगळ्या ज्या काही गोष्टी मनुष्यामध्ये कमी अधिक प्रमाणात असतात, या सगळ्या घालवण्याची शक्ती रामकथेमध्ये आहे. म्हणून तुम्ही ऐका. ते म्हणाले की पार्वती आणि शंकरांचा जेव्हा जेव्हा संवाद होतो, त्या संवादामध्ये जी काही माहिती येते त्या माहितीमधूनच ही कथा पण तयार झाली. जसं मगाशी उल्लेख आलाच आहे की कथा रचली आहे भगवान शंकरांनी, असाही उल्लेख आहे. आणि मग जर भगवान शंकराने जर रचली असेल तर किती प्रासादिक आहे, विचार करा. आणि ती पण सांगितली कोणाला? पार्वतीला सांगितली. दोघेही कुठे आहेत आणि आपण कुठे आहोत, विचार करा. आणि हे सगळं जे काही पार्वतीला भगवान शंकराने सांगितलं आहे ते सगळं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा ही कथा जरूर ऐका. फक्त तुमचा विश्वास ठेवा की कथा खूप प्रासादिक आहे. जसे भगवंताने अवतार घेतलेत अनेक प्रकारचे, तसेच रामायणासुद्धा अनेक आहेत. अपार आहे. स्पष्ट लिहिले तुलसीदासांनी की जसे श्रीरामांचे नाना प्रकारचे अवतार झाले आहेत आणि 100 कोटी व अपार रामायणे आहेत, अजूनही किती लोकांनी काय काय रचलेत माहीत नाही. म्हणून पाठभेद असू शकतो. तुलसी रामायणामध्ये काही ज्या गोष्टी आहेत त्या कदाचित आपण जे रामायण वाचलं असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यात आणि याच्यात पाठभेद असेल, साऊथमध्ये जे असेल त्याच्यात काही भेद असेल, असा भेद असू शकतो. कारण इतक्या प्रकारचे रामायण कथा रचलेल्या आहेत अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे. पण हे सांगताना ते म्हणतायत की जरी अपार रामायणे असली तरीसुद्धा मनात संशय आणू नका, हे स्पष्ट दिले तुलसीदासाने. की तुम्ही ऐकलेली कथा थोडी वेगळी असते म्हणून काय फरक पडत नाही, त्याची प्रासादिकता त्याच्यामध्ये कमी होत नाही. कथेमध्ये भेद बऱ्याच वेळा असतो, पण त्या भेदाकडे बघून मनात संशय आणू नका. तुमचा विश्वास, तुमचं प्रेम या कथेवर असंच ठेवा आणि प्रेमाने आणि विश्वासानेच कथा ऐका, तरच तुम्हाला त्याचा खऱ्या अर्थाने लाभ होणार आहे. तेव्हा ते बाकी काय भेद आहे, थोडासा असा फरक आहे, या कथेत तशी गोष्ट होती, ठीक आहे, जी काय असेल ते असू दे, वेगळ्या प्रकारे ऐका, काही फरक पडत नाही. आणि हे त्यांनी मुद्दाम अधोरेखित करून सांगितले की मनात संशय आणू नका, श्रद्धेने ऐका. म्हणून जी काय रामकथा आपल्याला जशी समजते तशी आपण वाचूया, जशी समजेल तशीच आपण त्याचं निरूपण पण करूया. आणि तुम्ही सगळे श्रद्धेने ऐकता आहातच, श्रद्धा अशीच अटळ आणि अढळ ठेवा आणि ऐकत राहा. आणि ते म्हणतात की इतक्या कथा असून सुद्धा मला संदेह वाटत नाही, कारण मला हे माहीत आहे की अशी अनेक प्रकारच्या कथा आहेत. म्हणून मी सगळे संदेह बाजूला ठेवलेत आणि जसं मला समजेल तशी कथा सांगतोय. आणि अर्थात कथेला सुरुवात करण्यापूर्वी मी काय करतो, महत्त्वाचा भाग, श्री गुरूंच्या चरणकमलाची धूळ मी मस्तकी धारण करतो आहे. आणि मग सर्वांना विनंती करतो की कथा ऐकावी. आणि मी गुरूंच्या चरणाची धूळ घेतल्यामुळे अर्थात माझा दोष येणार नाही याची खात्री आहे. श्री गुरु चरण सरोज रज निज मनो मुकुर सुधारू, हा त्याचा अर्थ आहे त्यांच्या भाषेत. बरं न हो रघुबर बिमल बसो जो दायक फरस जाही. सगळं हे त्यांनी किती छान म्हटलं. बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बलबुद्धी विद्या दोही मोहे. काय म्हणलं,
बलबुद्धी विद्या देहु मोही, हरहु कलेस विकार. हीच प्रार्थना केली त्यांनी. तुलसीदासच आहेत हनुमान चालिसाचे रचयिता. हीच प्रार्थना की मी श्री गुरूंच्या चरणाची धूळ जी आहे ती चरणीची धूळ मी मस्तकी धारण केली, आणि त्याच्यामुळे माझ्या मनावर असलेली ही जी काही धूळ आहे ही धूळ नक्कीच दूर होईल. आणि मग ती धूळ वापरून मी माझं मनावरचं साफ करून मी हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि ते करण्यासाठी बलबुद्धी विद्या देहू मोही हे त्यांनी सांगितलं. त्याच्यासाठी मला बल दे, बुद्धी दे, हे सगळं दे, तरच मी तुझी कथा सांगू शकेन. आणि हरवू कलेसू विकार, आणि अर्थात माझ्यामध्ये असलेले अनेक विकार जे आहेत त्याचं पण तू हरण कर, अशी प्रार्थना आहे हनुमान चालिसामध्ये. सुंदरकांडाच्या नंतर लगेच हनुमान चालिसा वाचायची पद्धत आहे. आणि असा सुंदर अर्थ त्या प्रार्थनेचा आहे. किती सुंदर अर्थ आहे खरोखर. आणि म्हणून ते म्हणतात की मी प्रयत्न करतो आहे. आणि हा प्रयत्न करायला सुरुवात कधी केली आहे तर मी म्हटलं विक्रम संवत 1631 मध्ये मी ही कथा प्रारंभ करत आहे, हा त्यांनी दिलेला आहे. आणि माझ्या हिशोबामध्ये आपल्याला समजणारा जो भाग आहे की विक्रम संवत 1631 म्हणजे किती हे आपल्याला पटकन सांगता येणार नाही, परंतु रफली जर आपण विचार केला तर अकबर बादशाह तेव्हा होता. 1600 मध्ये औरंगजेब होता, म्हणजे 1500 मध्ये नक्कीच असू शकतो. 15व्या शतकामध्ये अकबर बादशाह असणार, कारण अकबर बादशाह असताना तुलसीदास होते, हा इतिहास नक्कीच माहिती आहे. आणि त्या आधारे मी असं म्हणू शकतो की 15व्या शतकामध्ये जे आहे ते हे होऊन गेले. आणि 15व्या शतकात त्यांनी भारतीय कालगणनेप्रमाणे विक्रम संवत 1631 मध्ये ही कथा त्यांनी प्रारंभ केली आहे, हे त्यांनी लिहून ठेवलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलं की चैत्र मासातील 9वी तिथी मंगळवार या दिवशी अयोध्येमध्ये हे नंतर चरित्र प्रकाशित झाले. आणि अर्थात हा जो दिवस आहे तो म्हणजे श्रीरामांचा जन्मदिवस आहे. आणि श्रीरामांचा जन्मदिवस आहे म्हटल्यावर प्रचंड पवित्र. आणि या दिवशी अयोध्येमध्ये सगळी तीर्थ तिकडे प्रगट होतात. या दिवशी जर आपण अयोध्येमध्ये असलो श्रीरामांच्या जन्मदिवशी, तर माझ्या मते शरयू नदीत स्नान केलं तर सगळ्या तीर्थांचं तिथे आगमन होतं म्हटल्यावरती ती शरयू नदी संपूर्ण पवित्र झाली आहेच तशी अशी. पण त्या दिवशी जर तिथे असलो तर ही सगळी तीर्थ तिकडे येतात. आणि असं कोण सांगतायत? तुलसीदास फक्त सांगत नाही, वेद पण सांगतायत. ते म्हणतात, वेदसुद्धा असं म्हणतात, प्रतिपादन आहे त्यांचंसुद्धा, की रामाची कथा ही अशी आहे आणि ती जिथे इथे होते तिथे अनेक गोष्टी, चांगल्या गोष्टी घडतात, त्याच्यामध्ये ही गोष्ट होते. आणि म्हणून ते म्हणतात की तुम्ही जरूर अयोध्येला या, शरयू नदीमध्ये स्नान करा आणि नंतर श्रीरामाचं नाम जप करा, त्याचं ध्यान करा, हे तुम्ही करा, असं त्यांनी म्हणलं. खरोखर शरयू नदीला भेट एकदा तरी मनुष्याने द्यावी. मला तर असं स्वतःला सुद्धा वाटतं की 2 ठिकाणं जी आहेत ती जरूर जावी. अशी तर अनेक पवित्र तीर्थक्षेत्र आहेत, परंतु 2च महत्त्वाचे माझ्या हिशोबात आहेत. एक म्हणजे एक श्रीकृष्णाचं जागा जी आहे, जी त्यांनी आपल्याला उपदेश केला आहे कलियुगात भगवद्गीतेद्वारे, तर भगवान कृष्णाचंही एखादं कुठलं तरी क्षेत्र निवडावं, तिथे किमान जावं एकदा. आणि अर्थात श्रीरामांचं सुद्धा जो आहे, श्रीराम जिथे आहेत तिथे शिवशंकर आहेत हेही लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही कुठेही गेलात तर राम आणि शंकर हे एकत्र आहेत, भगवान शंकर, हेही लक्षात ठेवा. त्यामुळे तसा काय प्रश्न येणार नाही की मी इकडे जाऊ का तिकडे जाऊ, असा काय प्रश्न येणार नाही. रामेश्वरला गेला तर भगवान शंकर पण आहेतच समजा, कारण रामाने शिवशंकरांच्या पिंडीची स्थापना केली, म्हणून तर रामेश्वर म्हणलं. तिथे गेलात तरी खूप पुण्याची जागा आहे. कृष्णाचं एखादं स्थान बघा, अनेक पवित्र स्थानं आहेत कृष्णाची. आणि अर्थात शरयू नदीच्या काठी जरूर जा, जमलं तर शरयू नदीला भेट द्या
अयोध्येमध्ये जाऊन या. राम मंदिर आहेच आहे सध्या, दर्शन पण मिळेल आणि खूप पवित्र नगरी आहे. आणि शरयूमध्ये स्नान करा, खूप महत्त्वाची बाब आहे. महाराजांच्या कृपेने या ठिकाणी जाण्याची आम्हाला संधी मिळाली होती. रामचरित्र तर तेव्हा मी काय वाचलं नव्हतं आम्ही कोणीच, परंतु शरयू नदीच्या काठी मुक्काम ही करायची सुदैवाने महाराजांच्या कृपेने आम्हाला संधी मिळाली होती. शरयूमध्ये स्नान करायची पण संधी मिळाली होती. अनेक गोष्टी आहेत, पण ते खरोखर पवित्र क्षेत्र आहे यात शंका नाही. तसं कृष्णाचे पण काही क्षेत्र आहेत, ती खूप पवित्र, तिथेही मनुष्याने एकदा तरी जावं. नक्कीच तिथे आपल्याला गेल्यावरती खूप चांगल्या प्रकारचा अनुभव येईल. खूप पुण्यतिथे आहे यात शंका नाही आहे. तुलसीदास तर म्हणतातच की अयोध्यापुरी इतकी पुण्यवान आहे की तिथे गेला तर तुमचा उद्धारच होईल. म्हणजे त्यातून जर कुठल्या व्यक्तीने जर तिथे देहत्याग केला की त्याचा देहत्याग झाला तर त्याला परत दुसरा जन्म मिळणार नाही, तो संसारात येत नाही. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्याची जी गोष्ट आहे ती इथे होऊ शकते, हे तुलसीदासाने सांगितलं आहे. म्हणून महत्त्वाचं आहे. जसं काशीमध्ये तर आहेच, सगळ्यांना माहिती आहे की काशीमध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी जर तुम्ही देह ठेवू शकलात तर मोक्षप्राप्ती आहेच आहे, कारण रामनाम आपल्याला ऐकायला मिळतं. तसं त्यांनी म्हणलं की अयोध्यासुद्धा ही अशाच प्रकारची नगरी आहे की जिथे जर तुम्हाला शरीर त्याग जर तुमचा झाला तर जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटू आपण शकता आणि सरळ भगवंताच्या परमधामामध्ये आपण जाल. हा दुसरा महत्त्वाचा भाग आहे, नाही का? कारण जन्ममृत्यूचा जरी समजा फेरा चुकला आपला, तरी पण आत्म्याला वास करायला जागा कुठली मिळणार हेही महत्त्वाचे आहे ना. स्वर्गलोकात जाऊन नुसता काय उपयोग नाही, तिथून खाली येऊ शकतो परत. पण भगवंताच्या जर तुम्ही परमधामामध्ये गेलात तर तिथे तुम्हाला राहता येईल नक्कीच, आणि ती त्याची कृपा असल्याशिवाय होत नाही. म्हणून अशा ठिकाणी जर खरोखर काय असेल तर जरूर जावं मनुष्याने. आपण बऱ्याच ठिकाणी फिरत असतोच, तर अशी माहिती जर असेल तर जाऊन बघायला काय हरकत आहे. काय करायचं फळ ते भगवंत बघतील, बरोबर आहे. तर अशा प्रकारे त्यांनी ह्या अयोध्या नगरीचं महत्त्व त्यांनी सांगितलं आहे, महती सांगितली आहे. आणि याच ठिकाणून त्यांनी या कथेचा आरंभ केला. याच ठिकाणी त्यांनी म्हणलं की या कथेचा मी आरंभ या ठिकाणीच करत आहे, ज्याचं नाव असेल रामचरितमानस. आणि मग कथेला ते सुरुवात करतायत. आणि अर्थात ही कथा ते सांगतायत, आणि या कथेमध्ये पुढे काय आहे हे अर्थात आपण उद्या ऐकूया, कारण आजचा वेळ आपला संपलेला आहे. आणि म्हणून आपण या सेवेला आजच्या पुरती स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम. ही सेवा महाराज आपल्या चरणी अर्पण करतो, स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी, आणि अशीच सेवा आमच्या सर्वांकडून करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे, स्वीकार करावा. श्रीराम.